आपला जिगरी मित्र मित्र याच्यात फरक काय आपला झाल्याच्या नंतर ज्यांना आपल्या अंगावर पावसाचा एक सुद्धा थेंब ज्यांना एक थेंब सुद्धा आपल्या अंगावर पडू दिला अंगावर ज्यांना आपल्याला भिजू दिलं नाही तो आपला ऊस उघडल्याच्या नंतर झाड हलवून ज्यांना आपल्याला भिजविलं का नाही आपला जिगरी मित्र मित्र याच्यात फरक काय आपला झाल्याच्या नंतर ज्यांना आपल्या अंगावर पावसाचा एक सुद्धा थेंब ज्यांना एक थेंब सुद्धा आपल्या अंगावर पडू दिला अंगावर ज्यांना आपल्याला भिजू दिलं नाही तो आपला ऊस उघडल्याच्या नंतर झाड हलवून ज्यांना आपल्याला भिजविलं का नाही आता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे ऑल मटेरियल आहे ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे आणि आपण व्हिडिओमध्ये ऑल मटेरियल जे यूज केले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तिथून जाऊन हे जे मटेरियल आहे ते तुम्ही इथून यूज करू शकता। तर आता तुम्हाला इथे काय करायचं हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे इथे ओपन करायचं। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो आपण बीटमा व्हिडिओ दिलाय तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे। ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण इथे बीट दिले आहे ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत 9 पर्यंत। तर आता तुम्हाला हे या बीटमा व्हिडिओ इथे ॲड केल्यानंतर त्यात आपल्या सॉन्ग ॲड करायचे। सॉन्ग ॲड करण्यासाठी हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं स्क्रॉल करून येथे तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली यावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर इथं तुमचे जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं हा जो बीटमा व्हिडिओ आहे तो आपल्याला कट करायचा, म्हणजे जेथून आपले बीट बदलत आहे तिथून इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट बदलतात 9 पर्यंत। तर आपल्याला काय करायचं आहे सिम्पली इथून बघायचे आपली कुठे एक काही बीट ती कुठून चेंज होत आहे। तर इथे आल्यानंतर थोडं पुढे इथून आपली बीट आहे इथून अशा इथून चेंज होते। तर सिम्पली त्या व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्पीडचा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। सेम प्रोसेसने ह्याच्या पुढची बीट कुठे चेंज होते आपल्या इथे बघायची। तर इथे आल्यानंतर इथे आपल्या अशा बीट चेंज होते। तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्पीड करायचा आहे। अशा वेळी इथून हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सिम्पली हा जो वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करू येते की तुम्हाला एक रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि जो पण तुमचा इथे फोटो असेल तुमच्या मित्रासोबत इथून सिलेक्ट करू इथून ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे। सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटपाशी यायचं त्या बीटवरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून जो आपला दुसरा फोटो इथून सिलेक्ट करू इथून अशा वेळी इथून ॲड करायचा आहे। अशा वेळी हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करत न्यायचा शेवटच्या बीटमापर्यंत। इथून हा फोटो ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या जुटायचे येते आल्यानंतर इथून बॅक करायचे ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपण PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं। हे PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर मी काय करतो आता जे फोटो राहिले ते इथून बीटनुसार इथून ॲड करायचे ते तर पटकन ॲड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत ते इथून ॲड करून घेतलेले आहे। तुम्हाला पण पहिल्यांदा हे जे फोटो आहेत त्याशिवाय इथून कट करून घ्यायचे म्हणजे बीटनुसार इथून ॲड करून घ्यायचे। हे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्या इथे काय करायचे इफेक्ट ॲड करायचे। तर पहिल्यांदा आहे ना जसं मी एक इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते ॲड करायचे जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर आपण पहिल्यांदा काय करूया ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना सर्वांना इफेक्ट देऊन घेऊया, जे पण ट्रान्झॅक्शन आहेत त्या सर्वांना द्यायचे। तर आपले आता काय करायचे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला ना जे मी ट्रान्झॅक्शन सांगेल त्याचं नावसुद्धा सांगेल आणि जे नाव आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पण येऊन जाईल। ते नाव सिम्पली इथून सर्च करायचं आहे, जो पण इफेक्ट असेल इथून ॲड करायचा आहे। तर आपले पहिले जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला इथे पुल आउटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर हे जे बरोबरचे नाही त्यावरती क्लिक करायचं आहे। आता पुढचे ट्रान्झॅक्शन पाशी इथे आल्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे ट्रान्झॅक्शनचं नाव तुम्हाला सांगतो रोटेट CW2चा हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे म्हणजे ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं त्याच्या पुढच्या
आणि त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल. तर इथे तुम्हाला ब्लरमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला बबल ब्लरचा पहिल्याच इफेक्ट मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता पुढच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस ब्लरच्या ऑप्शनमध्ये इथे यायचं आहे आणि इथून तुम्हाला बबल ब्लर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला रोटेट अँड चेंज हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे इथे यायचे. आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे आहे ना इफेक्ट मिळून जाईल. वरती म्हणजे नाव सुद्धा तुम्ही इथे सर्च करू शकता. नाही तर मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला पुल आउटचा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून तुम्हाला मुवमेंट्स ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना सेक 2चा जो हा इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा वेळी असेल. इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचे. या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला बेसिकचा एक ऑप्शन मिळून जाईल, त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला डाऊनचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा वेळी हे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्या पहिल्यांचे हे जे ट्रान्झॅक्शन आहेत त्यांना इफेक्ट देऊन द्यायचे. ह्या ट्रान्झॅक्शनला इफेक्ट दिल्यानंतर आपल्या आता हा जो पहिला फोटो आहे तिथे यायचं. इथे आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून यामध्ये तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि इथून एक इफेक्ट मिळून जाईल झूम आउटचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण याची आणि सिम्पली नेल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. इथे आल्यानंतर ह्या फोटो आहे त्याला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल 0.8 ठेवून आपल्या ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे तिथे यायचा आहे. या फोटोला आपल्या रॉक होरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे 1.5 ठेवायची. त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथे आल्यानंतर आता इथे आपल्या कॉम्पोज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला प्लांडमा 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोत आपल्या प्लांडमा 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोत आपल्या डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो इथे यायचं. इथे आल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं. या फोटोला आपले इनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला सिविंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर ह्याची जी खालची लेंथ असेल 2.0 ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचे. या फोटोला आपल्या सेक 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 1.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हे जे इफेक्ट आहे ते तुमच्या सर्व फोटोंना इथून ॲड होऊन जातील. हे जे इफेक्ट ॲड झाल्यानंतर पुन्हा आपल्या इथे पहिल्यांची यायचे अशा प्रकारे. इथे पहिल्यांची आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे ना नाईट क्लबचं ऑप्शन मिळून जाईल. यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला 3 नंबरला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि जे पण इफेक्ट सांगेल ते तुम्हाला वरती नावं येतच असतील आणि इथून जो इफेक्ट आहे इथून सर्च करून सुद्धा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा जर कोणता इफेक्ट भेटला नाही तर सिम्पली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल म्हणजे पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. अशा वेळी नेल्यानंतर ॲडजस्टचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. स्पीड तुम्हाला इथे 25 ठेवायची. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण आपल्या पहिल्यांजुटे जायचे. इथे पहिल्यांजुट आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला हॅलो ब्लरचा एक इफेक्ट मिळून जाईल पहिला त्यावरती क्लिक करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फक्त स्पीड ठेवायचे आणि इंटेन्सिटी संपूर्ण होऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाच्या तिथला जो हा फोटो आहे जेथून आपण स्प्लिट केला ते जे अशा वेळी इथे आल्यानंतर तुम्हाला आता इथे बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक मूडचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट हिटचा मिळून जाईल. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. हे जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 12 सेकंदाच्या तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली इथे यायचं. आता हा जो आपला म्हणजे डायरेक्ट 20 सेकंदाची तिथे आला तरी चालेल. इथे 20 सेकंदाची तिथे आला का नाही तुम्हाला आता इथे सिम्पली व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना झूम लेन्सचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 22 सेकंदाचा तिथला फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड 0 करायचे आणि रेंज तुम्हाला 5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे.
त्याच्यानंतर इथून हे जे इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जातील. हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर तुम्हाला आता आहे ना आपण हा जो येलो अँड ब्लॅक अँड व्हाईट फोटो केला आहे तो करण्यासाठी सिम्पली हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडं स्क्रोल करू येते फिल्टर्स ऑप्शन मिळून जाईल. तर हा जो फिल्टर्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना फिल्टरमध्ये आल्यानंतर मोनोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि मोनोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला ब्राऊन हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हे जी खालची लेंथ असेल संपूर्ण याची त्याच्यानंतर वरती ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशन असेल ती संपूर्ण मायनस करायची अशा वेळी त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि हाच इफेक्ट तुम्हाला आहे ना त्याच्या पुढचा फोटो सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या पुढच्या फोटो पुन्हा द्यायचा, पुन्हा त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला द्यायचा. अशा वेळी इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.